आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इच्छा तेथे मार्ग असं आपण नेहमीच म्हणतो. तसंच आवडी तेथे पदार्थ म्हणजे काय, तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खायची आवड असेल तर ते पदार्थ तुमच्या नशिबी आणि तुमच्या पोटात येतातच. हा माझा अनुभव आहे. आता मला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात हे तुम्हाला माहिती आहे आणि या खवय्येगिरीच्या माध्यमातून हे सगळे पदार्थ मला खायला मिळतात. आणि मी असं ऐकले की आज ज्यांच्या घरी आपण जाणार आहोत पांडे कुटुंबीय, ते राहतात मुलुंड पूर्व भागात आणि त्यांच्याकडे 3 खाद्य संस्कृती एकत्र येतात. क्या बात आहे. जाऊयात त्यांच्याकडे गप्पा मारूयात आणि त्यांच्याचकडनं बघूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज. चला. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत मुलुंड पूर्व भागातले पांडे कुटुंबीय. पांडे काका आहेत, काकू आहेत आणि त्यांच्या सुनबाई आहेत. तिघांशी गप्पा मारूयात आणि मग आपल्या मुख्य हेतूकडे वळूयात. नमस्कार. नमस्कार. तुम्हा तिघांचे आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. कसे आहात तुम्ही? आम्ही खूप मजेत. कालपासून जास्तच मजेत आहोत. कारण आम्ही सारे खवय्येची टीम आमच्याकडे येणार होती आज. तुम्हाला खूप बरं वाटतं. पार्टिसिपेट करायला मिळतंय. खूप मजा वाटते. तुम्ही पाहता का कार्यक्रम हा? हो हो. दुपारी आम्ही जेवताना बघतो 1:30 ते 2. हो रोज. चला बाबांपासून सुरुवात करूयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. काय सर आपलं नाव पूर्ण? माझं नाव शिरीष त्रिंबक पांडे. मी इथे मुलुंडमध्येच एका प्रायव्हेट कंपनीत परचेस मॅनेजर म्हणून काम करतो आहे. अरे वा. कोण कोण असतं इथे? इथे मी, माझी मिसेस, माझी 2 मुलं आणि सुनबाई इथे. अरे वा. काय सांगाल तुमच्या कुटुंबाविषयी? तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून. सगळे आम्ही एकत्र असतो, मनमिळाव सगळे. काही प्रॉब्लेम असेल तर डिस्कस करून आम्ही सगळे सॉल्व्ह करतो. आमचे मोठे भाऊ दादरला असतात, वहिनी, आणि त्यांच्या सर्व संमतीने आणि त्यांच्याशी डिस्कस करून सगळे निर्णय घेतले जातात. अरे वा. व्हेरी गुड. मग खानदेशातले जे काही जरा सणवारांच्या पद्धती किंवा खाण्याच्या पद्धती यात बराच फरक आहे. मग आता इकडे आल्यानंतर ते सगळं फॉलो होतं? होय, पण आम्ही लहानपणापासून इथे असल्यामुळे आणि मिसेस पण खानदेशातलीच आहेत, तसे मालेगावचीच आहेत. तर त्यांचं सगळं तिथलंच प्रकार आम्ही करतो. सर्व खाण्याचे प्रकार वगैरे सर्व इथे करतो. ठीक, हरकत नाही. आता तुम्ही सांगा तुमचं काय नाव? माझं नाव संध्या शिरीष पांडे. बरं. तुम्ही पण सर्व्हिस करता? मी सर्व्हिस 30 वर्ष सर्व्हिस केली आणि सेवानिवृत्त होताना मुख्याध्यापिका या पोस्टवर होते. वा. कुठल्या शाळेत होतात? शिवाय विद्या मंदिर भांडूप. भांडूपला? बरं. मग मुलुंडवरनं भांडूपला जायचं? हो. व्हेरी गुड. मग या छान छान ज्या सुनबाई आहेत त्या किती वर्षांपूर्वी आल्या तुमच्या घरात? 2.5 वर्षांपूर्वी आल्या. 2.5 वर्षांपूर्वी. काय सांगाल त्यांच्याविषयी? त्यांच्याविषयी म्हणजे ती सुनबाई म्हणून घरात आली असं कधी वाटलंच नाही. बरं. ती मुलीसारखीच होती. म्हणजे आहे पण. आणि आल्यापासून मनमिळावू आहे. सगळे माणसं तिला खूप आवडतात. हां. म्हणजे आमचे दीर जाऊबाई असो, कोणी असो, माझे भाऊ येऊ, कोणी जरी आलं तरी ती सगळ्यांशी मिळून मिसळून राहते. हां. आणि सगळ्यांचा कौतुकास पात्र आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू मला थांबतच नाहीये. सासूबाईंकडनं असं कौतुक त्यांना कदाचित अपेक्षित नसेल. किती 2.5 वर्षांपूर्वी? 2.5 वर्ष. बरं. काय करता आपण? मी क्लासेसमध्ये शिकवते 10वी, 11वी आणि 12वी. 10वी, 11वी आणि 12वी. तुमचं शिक्षण काय झालं? माझं MSc B.Ed मायक्रोबायोलॉजी. कुठनं केलं ते तुम्ही? मी हैदराबादची आहे. बरं. तिकडून केलं. सेंट फ्रान्सिस कॉलेजमधून केलं. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज. कुठून पोहोचलात तुम्ही या सुनबाईंपर्यंत? ऑनलाईन. बरं. म्हणजे मॅट्रिमोनियल साईटवरनं? हो हो. बरं. 2.5 वर्षांपूर्वी तुम्ही इकडे आलात. बरोबर. तुम्ही काय सांगाल तुमच्या या कुटुंबाविषयी? काही फरक नाही वाटत. आई जशी माझी होती तसेच आई बाबा इथे पण आहेत. बरं. आणि मोठे आई बाबा पण आहेत. बरं. हर्षदचे काका काकू. बरोबर. त्यामुळे एकदम घरगुती
काही फरक नाही वाटत, एकदम मस्त वाटतं. जे हैदराबादला होतं ते सगळं इकडे आहे. हा, म्हणजे अगदी मुंबईचं फास्ट लाईफ नाहीये, पण झाले आता ऍडजस्ट हळूहळू होते. वा, घरात खायला काय आवडतं सगळ्यांना? कुठले पदार्थ म्हणजे आता कारण तुम्ही खानदेशातले आहात, तुम्ही हैदराबाद मधले आहात आणि राहताय मुंबईत, तिन्हीकडचे कल्चर वेगवेगळे. खानदेशात जरा तिखट आणि तेलकटही खाल्लं जातं, सगळं मिक्स असतं. तिन्ही प्रकारचे आमच्या घरात पदार्थ केले होतात. मुंबईचे पण होतात, अगदी पिझ्झा पासून पाणीपुरी पासून सगळे पदार्थ आम्ही इथे घरी करतो. बरं, मग 3 खाद्य परंपरा तुमच्या घरात एकत्र आहेत. मग आज आमच्यासाठी काय, खानदेशी आहे, मुंबईचं काही आहे का, हैदराबाद मधले काही? एक खानदेशी आहे, एक मुंबईचं आहे आणि एक सगळ्यांनाच आवडेल असं आहे. बरं, म्हणजे आज जे करणार आहेत त्यात काहीतरी वेगळे पण नक्की आहे ना? हो, नक्की. सासूबाई आणि सुनबाई नेमकं काय ते सांगत नाहीत आपल्याला, पण काहीतरी वेगळे पण आहे एवढं आपल्याला कळलेलं आहे. लगेचच आपण बोलूयात रेसिपी. पांडे काकू आणि त्यांच्या सुनबाईंची आपल्या गप्पा मारून झालेल्या आहेत. आता आपल्यासाठी पहिला पदार्थ इथे तयार होणार आहे. तो कोण करणार आहे? मी करणार. तुम्ही करणार आहात आणि मग नंतर सुनबाई? नंतर. सुरुवातीला तुम्ही. कुठला पदार्थ आहे हा? हा खानदेशी पदार्थ आहे, बाजरीची खिचडी. बाजरीची खिचडी. मग ही खिचडी कशी, म्हणजे चवीला कशी असते? मसालेदार खिचडी. मसालेदार म्हणजे आपला मसाले भात असतो किंवा जशी बिर्याणी असते तसं आहे. फॅन्टास्टिक. चला मग बाजरीची खिचडी आपण पाहूयात. त्यासाठी त्याच्या आधी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. बाजरी, तांदूळ, हरभऱ्याची डाळ, बारीक चवळी, मूग डाळ, मोहरी, काप केलेला लसूण, कोथिंबीर, आलं लसूण मिरचीची पेस्ट, हिंग, गोडा मसाला, हळद, तिखट, मीठ. चला लगेचच कृती करूयात. काय करायचं पहिल्यांदा आपण ह्याची सगळे एकत्र करून घेऊया. बरं, आधी काय लागेल? आता 3 चमचे बाजरी. बरं, घ्या. तुम्हाला पण येतच असेल ना ही रेसिपी? शिकली आहे, नॉट येट परफेक्ट. अच्छा, म्हणजे सासूबाई इतकी चांगली नाहीये. बरं, आता पुढे 3 चमचे तांदूळ. तांदूळ समप्रमाणात घातले आपण. पुढे काय? 1.5 चमचा मुगाची डाळ. पुढे 1.5 चमचा हरभऱ्याची डाळ. बरं. 1 चमचा चवळी. बरं, यातलं बाकी काही भिजवलेलं नाही, एवढंच भिजवलं. बरं, काय करायचं आता? आता हे भिजवून घ्यायचं. किती वेळासाठी? अर्धा तास भिजवून ठेवायचं. अर्धा तास भिजवून ठेवायचं. घाला पाणी. भिजवून नाही ठेवायचं, पाणी लावून पाणी काढून टाकायचं. बरं, म्हणजे ते ओलं झालं फक्त की पाणी काढून घ्यायचं. आणि तसं किती वेळ ठेवायचं? अर्धा तास. अर्धा तास ठेवायचं. पुढे काय करायचंय? आता फोडणीत टाकायची. बरं, काय करायचं आता पुढे आपल्याला? आता मोहरी, मोहरी टाकली आपण. पुढे वाटण, आलं मिरची लसूण याचं वाटण. आलं लसूण आणि मिरची याचं वाटण. पुढे काय लागणार आहे? आता हिंग, हळद. हिंग आधी लागेल. हळद, लाल तिखट, गोडा मसाला. हा घरी तयार केलाय का? हो. बर, पुढे काय लागणार आहे? आता हे जे आपण मिश्रण तयार केलं होतं डाळी आणि तांदूळाचं. बरं, प्रामुख्याने आपण बाजरी आणि तांदूळ वापरले कारण खिचडी बाजरीची. या सगळ्यामुळे काय होतं की सगळेच पदार्थ आपल्या पोटात जातात आणि चविष्ट पौष्टिक. तांदूळ आणि डाळीचं मिश्रण आपण घातलं. हो. पुढे काय? आता हे परतून घेतल्यावर याच्यात जे मिश्रण घेतलंय त्याच्यात तिप्पट पाणी त्याच्यात घालायचं. बरं, तुम्ही गोडा मसाला घातल्यापासून एक मस्तपैकी असा छान सुगंध दरवळतोय जो खानदेशी आहे, लगेच लक्षात येतोय. आता मीठ घालायचं. आता मीठ घालायचं. आता काय करायचं? आता कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 3 शिट्ट्या होईपर्यंत मग आपली खानदेशी खिचडी तयार. जे आपण बाजरीची खिचडी करतोय. पण घेताना आधी त्याच्यावर लसणाची फोडणी घालायची आणि कोथिंबीर घालायची, म्हणजे मग ती डिश तयार. अच्छा, म्हणजे खिचडी तयार झाल्यानंतर अजून छोटीशी कृती बाकी आहे. फॅन्टास्टिक. चला आपण एक काम करूया, 3 शिट्ट्या होऊ देऊयात, खिचडी तयार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. बाजरीची खिचडी तयार झाली आहे, पण त्याच्यावरती अजून खानदेशी तडका फक्त बाकी आहे. बरोबर ना? काय करायचं? तेल घ्यायचं प्रथम. घ्या. बरोबर, नुसती खिचडी करून चालणार नाही, त्याच्यावरती हा तडका फार महत्वाचा आहे, तर तिला खानदेशी वलय प्राप्त होईल. पुढे काय करायचं आपल्याला? त्याच्यात थोडी मोहरी. हे लसणाचे काप केलेले आहेत ते घाल.
त्याच्यामध्ये परत काही मसाला किंवा तिखट नाही, आता काही नाही करायचं. बरं, फक्त मोहरी आणि लसणाची फोडणी द्यायची. आणि वरून कोथिंबीर. झालाय लसूण लालसर, बरोबर? हो. आता घाला ती फोडणी. वा, बाजरीच्या खिचडीवरती खानदेशी तडका पण आता आलेला आहे. कोथिंबीर अशी छान वरतून भुरभुरवली की आपली बाजरीची खिचडी तयार झालेली आहे. त्याच्यावरती खानदेशी तडका दिलेला आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या बाजरीच्या खिचडीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. बाजरीची खिचडी बनवण्याकरता लागणारं साहित्य: तांदूळ, हरभरा डाळ, मूग डाळ, मोहरी, बारीक चिरलेलं लसूण, कोथिंबीर, हिंग, हळद, गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, आलं मिरची लसूण पेस्ट, बाजरी आणि बारीक चवळी. कृती: प्रथम एका वाडग्यात 3 चमचे बाजरी, 3 चमचे तांदूळ, 1.5 चमचा मूग डाळ, 1.5 चमचा हरभरा डाळ आणि 1 चमचा चवळी घालून या सर्व डाळींमध्ये पाणी घालून भिजवावं. भिजवून झाल्यावर पाणी काढावं. पाणी काढल्यानंतर त्या अर्धा तास तशाच ओलसर ठेवाव्यात. त्यानंतर गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये तेल गरम करावं. त्यामध्ये मोहरी, आलं लसूण मिरचीची पेस्ट, हिंग, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, तांदूळ आणि डाळींचं एकत्रित मिश्रण घालून परतून घ्यावं. त्या मिश्रणामध्ये तिप्पट पाणी घालावं आणि वरून मीठ घालून कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढाव्यात. शिजवलेली बाजरीची खिचडी वाडग्यात काढून घ्यावी. फोडणी पात्रात तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि बारीक चिरलेल्या लसणाची फोडणी करून ही फोडणी वाडग्यातील खिचडीवर घालावी आणि कोथिंबीरने गार्निश करून डिश सर्व्ह करावी. बाजरीची खिचडी हा खानदेशी पदार्थ आपल्याला पांडे काकूंनी आधी करून दाखवला. आता आपल्याला दुसरा पदार्थ करून दाखवणार आहे त्यांच्या सुनबाई बहुतेक. हो बरोबर, तुम्हीच करणार ना? व्हेरी गुड. काय या पदार्थाचं नाव आहे? बेबी कॉर्न जलफ्रेझी. बेबी कॉर्न जलफ्रेझी. हरकत नाही, यासाठी काय साहित्य लागतं ते मला सांगा. लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची, बेबी कॉर्न, टोमॅटो, ऑनियन, गरम मसाला, कसुरी मेथी, लिंबाचा रस, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ. बेबी कॉर्न जलफ्रायझी साठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. बरं, कृती काय करायला लागते? आधी तेल टाकूया. घ्या. पुढे काय? आता आपण भाज्या टाकूया. बरं, आधी पहिला कांदा टाकायचा. परतून घ्यायचं कांदा. हो. आता शिमला मिरची टाकूया. बरं, आधी आपण लाल घेतली. आता लाल. बरं, तशी याची कृती करायला सोपी आहे का? हो, एकदम 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 सोपी आहे ना? आता हो, एकदम सोपी. व्हेरी गुड. पुढे काय? हिरवी. हिरवी. आणि त्यातल्या बिया तुम्ही काढून घेतल्यात वाटतं? हो, बिया काढून. सगळं एकत्र परत परतून घ्यायचं. हो. बरं, पुढे काय करायचं आता? आता बेबी कॉर्न. बेबी कॉर्न. हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. बरं. आणि शेवटी टोमॅटो टाकायचं. मग त्याचंच पाणी सुटेल. बरोबर. तर आपल्याला पाणी पण कमी घालायची गरज पडेल. बरोबर. बेबी कॉर्न जलफ्रायझी आपल्यासाठी मॅडम करतायत आणि फार कलरफुल अशी ही डिश आहे. चविष्ट तर असेलच, ती आपल्याला खाऊ पाहिजे. नंतर पण आधी काळजीपूर्वक तुम्ही कृती पहा, म्हणजे तुम्हाला घरी करायला सोपी पडेल. आता आपण सगळे मसाले घालूया. आधी काय लागणार आहे सांगा. आपण लिंबाचा रस टाकूया. पुढे नंतर गरम मसाला. लिंबाच्या रसाचा स्वाद त्या रेसिपीला आलेला आहे आणि तो असा दरवळतो सगळीकडे. पुढे काय? तिखट. तिखट. थोडीशी हळद आणि मीठ. मीठ. बर. आणि ही कसुरी मेथी नंतर घालायची का? घालूया. बर, आता घालायची. हां, ही अगदी थोडीशीच घालायची आहे. बर. आणि असं हातात घेऊन थोडंसं क्रश करायचं. बर. म्हणजे त्याची चांगली चव येते. बरोबर. मग ती क्रश केलेली टाकायची. बरोबर. आला. आता काय करायचं? थोडंसं पाणी घालूया. बर. बस. पुरे. बस. झाली रेसिपी तयार? येस. फॅन्टॅस्टिक. जर आपण तरी त्याला एक छान परतून घेऊयात, पाण्यासोबत सगळं छान मिक्स होईल. आम्ही हे तयार करून घेतो. पटकन तुम्ही लिहून घ्या बेबी कॉर्न जलफ्रायझी साठी लागणारं साहित्य आणि ही कृती. बेबी कॉर्न जलफ्रेझी करता लागणारं साहित्य:
उभी चिरलेली हिरवी, पिवळी आणि लाल सिमला मिरची, उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेला टोमॅटो, बेबी कॉर्नचे उभे काप, गरम मसाला, कसुरी मेथी, लिंबाचा रस, कोथिंबीर, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांद्याचे स्लाइस घालून परतून घ्यावं. त्यामध्ये लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची आणि हिरवी सिमला मिरची घालावी. बेबी कॉर्न आणि टोमॅटो घालून एकत्र करून त्यामध्ये लिंबाचा रस, गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ आणि कसुरी मेथी घालून सर्व एकत्र करावं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अर्धवट शिजवून घ्यावं आणि सर्व्ह करावं. बाजरीची खिचडी आणि बेबीकॉर्न जॅलफ्राईज हे 2 पदार्थ आपल्याला पांडे काकू आणि त्यांच्या सुनबाईंनी करून दाखवले. अजून तिसरा पदार्थ आणि माझ्या मध्ये ती स्वीट डिश आहे, बरोबर ना? बरोबर. काय या पदार्थाचं नाव आहे? पपईच्या वड्या. हा, म्हणलं तुम्हाला स्वीट डिश आहे. माहितीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. पपईचा गर, खवा, काजू, पिठी साखर, साखरेचा पाक, साजूक तूप, वेलची पावडर आणि लिंबू. फॅन्टास्टिक. कृतीला किती वेळ लागतो? फारसा काही वेळ लागत नाही. फारसा वेळ लागत नाही. आणि आता आपण करणार आहोत पपईच्या वड्या. काय करायचं आधी? तूप घ्यायचं थोडंसं, साजूक तूप घ्या. त्याच्यामध्ये पपईचा गर घालायचा आपल्याला. घ्या पपईचा गर. त्याच्यात काही साखर वगैरे ऍड केलेलं नाही? काही. वा. हा पपईचा गर अगदी घट्ट होऊ द्यायचा आणि घट्ट गोळा झाल्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये खवा परतून घ्यायचा. बर. आणि खवा परतल्यानंतर याच्यामध्ये पपईमध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा, म्हणजे मिश्रणामध्ये. बर. म्हणजे आंबट गोड थोडीशी चव येते चांगली. तुपात पपईचा गर व्यवस्थित परतून झालेला आहे. पुढे काय? आता परतच आपल्याला थोडासा चमचाभर लिंबाचा रस त्याच्यात टाकायचा आहे. बर. बघा बरं. हो, पुरेपूर. लिंबाचा रस का घातला आपण त्याच्यामध्ये? पपई गोड आहे ना आणि साखर पण गोड. बरोबर. थोडीशी त्याला चव आंबट आहे, आंबूसपणा येण्यासाठी आपल्याला लिंबाचा रस त्याच्यात घालायचा. बरोबर. म्हणजे एक वडी खाल्ली की डायबिटीज व्हायला नको म्हणून त्याच्यात थोडासा लिंबाचा रस घालायचा, हो की नाही? बर. पुढे काय करायचंय? मग आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पॅन मध्ये खवा परतून घ्यायचा. बरं. मग आपण एक काम करूयात, हा परतून झालेला गर गार करत ठेवूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चालेल? चालेल. पपईचा गर आपण तुपामध्ये परतून घेतला, तो जरा घट्ट झाला होता, तो गारही करून घेतला. आता पुढे काय करायचंय? आता आपल्याला तुपात थोडासा खवा भाजून घ्यायचा. वा वा. थोडंसं तूप घालायचं, फक्त पॅनला चिटकायला नको म्हणून. हो, कारण खव्यालाही नंतर खव्यालाही तूप सुटतं. बरोबर ना? हो. खवा परतून झाल्यावर मग पुढे काय करायचं? साखरेच्या पाकामध्ये हे दोन्ही घालायचं, परतलेला खवा आणि परतलेला पपईचा गर. बरं, ठीक आहे. काय करायचं पुढे? आता झालं. आता त्याच्यात गर टाकायचा. आता साखरेचा पाक घालायचा. आता गोळा झालेला आहे. पुढे काय करायचं? आता याच्यात अजून वेलचीची पूड घालायची राहिली आपली. हा गोळा आपण घातली. पुढे काय? आता पिठी साखरही घालायची त्याच्यामध्ये. किती लागणार आहे सांगा. बघा. पुढे काय करायचं आता? आता ताटलीला तूप लावून थापून घ्यायचा. थोडा घट्ट व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता फक्त ताटलीला तूप लावून थापून घ्यायचं आणि त्याच्या वड्या पाडायच्या. बाकी आपली कृती झालेली आहे. आणि वड्या पडल्यानंतर त्याच्यावरती हे काजू चिकटवायचे, म्हणजे आपली पपईची वडी तयार. बरोबर. फॅन्टास्टिक. आम्ही एक गार करून घेतो, वड्या पाडून घेतो. तुम्ही पटकन येऊन घ्या पपईच्या वड्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. पपईच्या वड्या बनवण्याकरता लागणारं साहित्य: काजू, पपईचा गर, खवा, पिठी साखर, 2 तारी पाक, वेलची पावडर, तूप आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तूप घेऊन त्यामध्ये पपईचा गर घालून तो परतून घ्यावा. त्यामध्ये चमचाभर लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. पपईचा गर वाडग्यामध्ये काढून थंड करावा. फ्राय पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये खवा घालून परतून घ्यावं. त्यामध्ये थंड झालेला पपईचा गर, साखरेचा पाक, वेलची पूड आणि 2 चमचे पिठी साखर घालून त्याचा घट्ट गोळा बनवून घ्यावा. ताटाला वरून तूप लावून त्यावर गरम पपईचं मिश्रण घालून वड्या पाडाव्यात आणि काजूने गार्निश करून ही डिश सर्व्ह करावी. मुलुंड पूर्व भागात राहणाऱ्या पांडे काकू आणि त्यांच्या सुनबाई प्रणिता यांनी आज आपल्यासाठी 3 रेसिपीज केल्या. तिन्ही खूप वेगळ्या होत्या, छान होत्या. जरा त्यांच्याशी गप्पा मारूयात. पांडे काकू,
तुम्ही आम्हाला सांगितलं की रोज हा कार्यक्रम पाहत तुम्ही जेवायला बसता. अगदी बरोबर. बरोबर ना? हो. आणि आज ह्याच कार्यक्रमात तुम्ही स्वतः 3 रेसिपीज केल्यात, सुनबाईंनी पण आणि तुम्ही पण. कसा होता अनुभव तुमच्यासाठी? खूप चांगला होता. आणि आम्ही तर केलंच आहे, पण तुमच्या झी मराठीच्या टीमचं सगळं मेहनत आणि त्यांची करण्याची पद्धत आणि लगबग हे सगळं बघून आम्हाला खूप आनंद झाला. आणि आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी होता आलं आणि काहीतरी करून दाखवता आलं याचाही खूप आनंद, मनापासून आनंद होतो. वा वा, धन्यवाद. ही आमच्यासाठी फार मोठी पावती आहे, आमच्यासाठी, पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आणि या कार्यक्रमासाठी सुद्धा. तुम्ही काय सांगाल सुनबाई? खूप मस्त वाटतंय. असं वाटलं नव्हतं की मी काहीतरी पदार्थ दाखवेन, पण असं सगळ्यांना हे या कार्यक्रमात भाग घेऊन कॉन्फिडन्स वाढलाय. आणि हाच आमचा मुख्य हेतू आहे. चला, तुमचा हा अनुभव छान होता, तितकाच आमच्यासाठी खूप छान होता, प्रेक्षकांसाठी छान असेल, कारण 3 रेसिपीज त्यांनी पाहिल्या. आणि म्हणूनच झी मराठीकडनं तुम्हाला दोघींनाही ही प्रेमाची भेटवस्तू. अशाच छान राहा आणि असेच चांगले चांगले अनुभव तुमच्या आयुष्यात येत राहू. चला, आम्हाला माहिती आहे तुम्हाला आमचा भाग नेहमी आवडतो, पदार्थ आवडतात, पण ते किती आवडतात, कसे आवडतात हे सगळं आम्हाला नक्की कळवत जा, कारण कळवलं की माणसाला खूप छान वाटतं. बरोबर? बरोबर. चला, मग हे कळवण्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. आपण नेहमी असं म्हणतो की घरात मोठी माणसं असली की फार छान वाटतं, आणि ती मोठी माणसं आपल्यासोबत जर खायला असतील तर पंक्तीला एक वेगळी मजा येते की नाही? आपण सगळे मिळून एक खाऊयात, पण त्याआधी काय, एवढे छान सगळे तुम्ही जमला आहात, एक फॅमिली फोटो काढूयात? चालेल? बघा त्या कॅमेऱ्यात. वा वा, 1 2 3 स्माइल प्लीज. चला, लगेचच आम्ही सगळे मिळून खायला सुरुवात करतो. तुम्ही घ्या निरोप फक्त आजच्या भागापुरता. आपल्याला भेटत राहायचे अशा कैक भागांमध्ये, तोपर्यंत असे छान छान पदार्थ घरी ट्राय करा, वेगवेगळे पदार्थ करा, ते मस्तपैकी खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. भेटूया पुढच्या भागात. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे.